नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक DHS संदर्भात अपडेट आहे, नवीन व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण पाठवा. नवीन असताल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, जुने असताल तरी पण पूर्ण पाहून घ्या. व्हिडिओ जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत कळणार नाही. तर पहा व्हिडिओमध्ये काय आहे, आपण DHS संदर्भातला एक नवीन आपल्याला नोटिफिकेशन पार्ट सापडलेला आहे. तर 9/4/2025चा हे अपडेट आहे. तर आज तारीख आहे 10 मित्रांनो. तर हे कालचा अपडेट आहे मित्रांनो, ठीक आहे. 10 एप्रिल आज तारीख आहे, कालचा अपडेट आहे. तर पाहायच्यामध्ये काय सांगितलं आहे, आरोग्य सेवा आयुक्तालय म्हणजेच DHS आरोग्य भवन सेंट जॉर्जेस आवार PDMLO रोड मुंबई, ठीक आहे. तर पहा, तर हे त्यांचं पूर्ण प्रति कोणाला काढलेलं आहे, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व. तर विषय कशा बाबतीत आहे, आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत ANM GNM पेडियाट्रिक नर्सिंग BSc नर्सिंग व MSc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत. तर गव्हर्मेंट कॉलेजेस जे ANM GNM आणि पेडियाट्रिक नर्सिंग आणि MSc नर्सिंगचा गव्हर्मेंट कॉलेज काढण्यासाठी हा लेटर काढलेला आहे. तर मित्रांनो पहा, जर गव्हर्मेंट कॉलेज निघत असतील तर गव्हर्मेंट वॅकन्सी पण 100% निघणार, ठीक आहे. तर हे जर कॉलेज जर ANM GNM पीडियाट्रिक आणि MScचे काढत असतील तर त्यांच्यासाठी ट्युटर लागतील. तर ट्युटर लागण्यासाठी ही वॅकन्सी काढली जाईल. तर त्यासाठी मित्रांनो अभ्यासाला तयारीला लागा. ही लवकरच भरती निघणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ही वॅकन्सी आहे त्या ठिकाणी ऑलरेडी यांचं हॉस्पिटल वगैरे असलेले आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये यांनी काय करणार आहेत, हे नवीन कॉलेजेस काढणार आहेत. तर त्या कॉलेजेसमध्ये काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन होईल, काही ठिकाणी त्यांनी छोटं जर असेल तर त्यांनी त्याच्यामध्येच चालू करतील, ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं, विषय आपण पाहिलेला आहे. ANM GNM पीडियाट्रिक BSc नर्सिंग आणि MSc नर्सिंगचे नवीन कॉलेजेस काढण्यासाठी. तर पहा काय सांगितलं आहे, संदर्भ मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांचे निर्देश. त्यांनी दिलेला निर्देश आहे, माननीय मंत्री महोदय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अध्यक्षतेखाली नर्सिंग कॉलेज याबाबतचा आढावा घेण्यासाठी दिनांक 7/4/2024 रोजी बैठक आयोजन करण्यात आली होती. तर याची बैठक कधी झाली होती, 7 तारखेला याची बैठक झाली होती 2024मध्ये. सदर बैठकीचे नर्सिंग सेवा बळकटीकरण म्हणजे नर्सिंग सेवा ही स्ट्रॉंग करण्यासाठी महाविद्यालयाची संख्या वाढवण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्या बैठकीमध्ये जे नर्सिंग कॉलेज आहेत, नर्सिंग कॉलेजची त्यांनी संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिले होते. मग त्या अनुषंगाने खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या संस्थेमध्ये अभ्यासक्रमाचे प्रस्ताव आयुक्तालयास तातडीने सादर करावे. तर पहा याच्यानुसार आयुक्तालयामध्ये याचे तातडीने सादर करणार आहेत त्यांनी. तर पहा याच्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आणि कुठे आहेत आणि किती क्षमता आहे, तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पहा एवढ्या कॉलेजेस नवीन आले तर याची वॅकन्सी पण खूप मोठी निघणार आहे. तर मित्रांनो लक्ष असू द्या, याच्यामध्ये खूप चांगला व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सुरुवातीचा आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय कामा व अल्बेल्स रुग्णालय मुंबई. तर मुंबईमध्ये पण एक याचे कॉलेज काढणार आहेत. कॉलेज कोणतं असणार आहे, BSc नर्सिंगचं, आणि त्याची क्षमता किती आहे, 50 आहे. त्यानंतर आहे दुसरं परिचर्या प्रशिक्षण विद्यालय BSc नर्सिंग कॉलेज, त्याचं 50 विद्यार्थी, ठीक आहे, ठाण्यामध्ये. त्यानंतर परिचर्या प्रशिक्षण विद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय अकोलामध्ये पण एक कॉलेज आहे, त्याच्यामध्ये पण 50 विद्यार्थी. हे सगळे BSc नर्सिंगचे 3 कॉलेज आहेत मित्रांनो, ठीक आहे. 50-50 त्याचं कॅपॅसिटी स्टुडंटचा. त्यानंतर नेक्स्ट आहे नागपूरमधलं एक कॉलेज आहे. नागपूरमध्ये परिचर्या प्रशिक्षण विद्यालय डागा रुग्णालय नागपूर BSc नर्सिंग 50 विद्यार्थी. सार्वजनिक आरोग्य सुरक्षा विद्यालय MSc नर्सिंग CHNचं त्यांनी काढतायत 10 विद्यार्थी. परिचर्या प्रशिक्षण विद्यालय पुण्यामध्ये GNMचं कॉलेज काढतायत 40 विद्यार्थी. परिचर्या प्रशिक्षण विद्यालय कोल्हापूर BSc नर्सिंग विद्यालय 50 विद्यार्थी. तर पहा प्रत्येक याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये एक तर निघायला लागले मित्रांनो. त्यानंतर दुसरं आहे कोल्हापूरमधलं BSc नर्सिंगचं एक, धुळ्यामध्ये आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय BSc नर्सिंगचं 50 विद्यार्थ्यांचं. त्यानंतर दुसरं आहे संभाजीनगरमध्ये सेम
परिचर्या प्रशिक्षण विद्यालय BSc नर्सिंगचं मोस्ट ऑफ द याच्यामध्ये BSc नर्सिंगचेच कॉलेजेस आहेत मित्रांनो. त्यानंतर दुसरं आहे लोखंडी सावरगाव जिल्हा बीडमध्ये पण एक निघतं आहे लोखंडी सावरगाव या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांचं. त्यानंतर नेक्स्ट आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय नांदेड BSc नर्सिंग. नांदेडमध्ये ANM GNMचं ऑलरेडी कॉलेज आहे तर त्यांनी काय करतायत त्याला आता BScचं कॉलेज ॲड करतायत. त्यानंतर नेक्स्ट आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय वर्धा BSc नर्सिंगचं कॉलेज 50 कॅपॅसिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रशिक्षण विद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावतीमध्ये पिडियाट्रिक कॉलेज काढतायत ते 20 स्टुडंटसाठी. ठीक आहे, 20 प्रवेश क्षमता. ठीक आहे, त्या ठिकाणी 20 असणार आहेत. हे पिडियाट्रिकचं एकच पाहिलं आतापर्यंत आपण. मोस्ट ऑफ द BSc आणि JNMची कॉलेज याच्यामध्ये जायलेले. तर नेक्स्ट आहे सामान्य रुग्णालय अमरावतीमध्ये पण BScचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 15वा परिचर्या प्रशिक्षण विद्यालय सामान्य रुग्णालय पंडित भीमसेन जोशी मीरा भाईदरमध्ये एक JNMचं आहे पहा. त्याच्यामध्ये 40 क्षमता आहे. नेक्स्ट पुढचं आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय इंदिरा गांधी स्मृती सामान्य रुग्णालय भिवंडी ANM आणि GNM. ठीक आहे, तर याच्यामध्ये 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश असणार आहे. नेक्स्ट आहे परिचर्या प्रशिक्षण विद्यालय सामान्य रुग्णालय उदगीर. तर उदगीर पहा आहे लातूर जिल्ह्यामधला एक तालुका आहे. तालुक्यामध्ये गव्हर्नमेंटचं एक पण GNM ANM कॉलेज नाही आहे उदगीरच्या लेवलमध्ये. तर त्यांनी आता काय करतायत ANM GNMचं 40 क्षमतेचं एक कॉलेज उदगीरमध्ये काढतायत. उदगीरमध्ये आता सध्या काय आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे आता सध्या. तर ऑलरेडी उदगीरमध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे आहे. तर त्या ठिकाणी ह्यांनी काय करतील हे कॉलेज चालू करून टाकतील. नेक्स्ट आहे धाराशिवमध्ये एक आहे त्याच्यामध्ये BSc नर्सिंगचं 50 बेडचं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चंद्रपूरमध्ये पण BSc नर्सिंग आहे. त्यानंतर आहे नंदुरबार आणि रायगड 50. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे कॉलेज मित्रांनो त्यांनी काढायला लागले. तर त्यानंतर पहा पुढचं पॉईंट काय आहे भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य व शुश्रूषा व परवैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने आयुक्ताला 0.5 प्रतीमध्ये म्हणजे 5 प्रतीमध्ये प्लास्टिक मध्यम आकाराच्या बॉक्स फाईलमध्ये म्हणजे हे 5 प्रतीमध्ये बॉक्स फाईलमध्ये त्यांनी हे डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितलं. प्रस्तावित अभ्यासक्रमाची गरज असल्याची स्वस्पष्ट अभिप्राय तसेच शिफारशीसह सादर करावे त्यांना सबमिट करायला सांगितले. त्याच्यामुळे पहा पुढं काय सांगितलं आहे तसेच प्रस्ताव सादर करताना प्रस्तावामध्ये खालील बाबीचे मुख्यांचा समावेश करून प्रस्ताव सादर करावा. आता कोणतंही कॉलेज जर काढतायत तर त्यांना ह्या खालच्या गोष्टी लागणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कॉलेजला पॅरेंटेड हॉस्पिटल कोणतं आहे तर पाहिजेमध्ये संलग्न पॅरेंट रुग्णाचे खाटाची संख्येच्या कार्यरत विभाग. कॉलेजसाठी पॅरेंटल हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. हे पहिलं पॉईंट झाला. त्यानंतर नेक्स्ट आहे रुग्णाची बॉम्बे नर्सिंग नियमानुसार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे बॉम्बे नर्सिंग त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं. त्यानंतर शिक्षक वृद्ध व इतर आवश्यक मनुष्यबळ. ठीक आहे, त्यानंतर विद्यालय शिक्षक वृद्ध व इतर आवश्यक मनुष्यबळ जे हे पॉईंट आहे. ठीक आहे, हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे विद्यालय इमारत व आसन व्यवस्था. कॉलेजसाठी आपल्याला बिल्डिंग लागेल ते बिल्डिंग महत्त्व आहे का नाही ते. त्यानंतर वसतिगृह इमारत, त्यानंतर ग्रंथालय, लायब्ररी, प्रयोगशाळा, त्यानंतर कॅन्टीन. तर अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का नाही ह्या चेक करून तुम्हाला यांना फाईल करणं अपलोड डॉक्युमेंट त्यांना पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे नवीन अपडेट आहे मित्रांनो. जर कॉलेज निघतील तर नवीन वॅकन्सी पण निघतील 100%. तर तयारीला लागा, जास्त वेळ लागणार नाही या भरतीला पण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. धन्यवाद मित्रांनो.